भरती 2026 प्रश्न, राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतो? राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देत असते? पंतप्रधान देत असते, उपराष्ट्रपती देत असते, सरन्यायाधीश देते की संसद देत असते? तर त्याचं उत्तर आहे सरन्यायाधीश. कोण देते? सरन्यायाधीश. तर चला आपण थोडं संसदबद्दल बोलूया. इथं संसद दिलं आहे, कलम आहे. संसदेची कलम किती आहे? 79. संसदेची कलम किती आहे? कलम किती आहे? कलम संसदेची असते 79. किती असते? 79. आणि आता सध्या सरन्यायाधीश कोण आहे? सरन्यायाधीश कोण आहे सध्या? कोण आहे? सूर्यकांत. कोण आहे? सूर्यकांत. किती वेळ आहे सांगा बरं मला आठवत नाही आहे सध्या. मला वाटतं 53 वाक्य आहे, पण नक्की सांगू शकत नाही. तुम्ही पहा सरन्यायाधीश किती वेळ आहे, तर कोण आहे? सूर्यकांत. आणि किती वेळ? 53 आहे का बघून घ्यायचा. नंतर पहा उपराष्ट्रपतीची कलम किती आहे? 63. कलम किती आहे? 63. उपराष्ट्रपतीची कलम किती आहे? 63. आता राज्यसभा जे उपराष्ट्रपती कलम 63. नंतर संसदेमध्ये राज्यसभा असते, राज्यसभा नावाचं सभागृह असते, तर त्याची कलम किती आहे? राज्यसभागृह. तर त्याची जी कलम आहे त्याची किती आहे? 64. किती आहे? 64 कलम. 64 कलम आहे. ठीक आहे. नंतर हे जे उपराष्ट्रपती आहे हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पदसिद्ध अध्यक्ष असतात. कोण? पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. कोण असतात? सॉरी उपराष्ट्रपती असतात. कोण असतात? उपराष्ट्रपती असतात. राज्यसभेचे सभागृहाचे म्हणजे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात. त्याची कलम आहे 63. आणि राज्यसभाचं जे सभागृह आहे त्याची जी कलम आहे ती असते 64. ठीक आहे. नंतर आहे पंतप्रधान कोण आहे सध्या? नरेंद्र मोदी. कोण आहे? नरेंद्र मोदी. पंतप्रधान कोण आहे? नरेंद्र मोदी. आणि त्यांचा जन्म कधीचा आहे माहिती आहे का तुम्हाला? 17 सप्टेंबर. जो मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस असते. ठीक आहे ना. पुढं नंतर ऑपरेशन पोलो ह्याच्यात झालं होतं. आता तुम्हाला मराठवाडा मुक्ती संग्राम म्हटलं, थोडं मराठवाडा झालं ते, मराठवाडा पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आता मराठवाडा म्हटल्यानंतर मराठवाड्यामध्ये किती तालुके आहे? 76. जिल्हे किती आहे? 8. ठीक आहे. मराठवाड्यामध्ये तालुके किती आहे? 76. जिल्हे किती आहे? 8. त्याचं क्षेत्रफळ आहे ते किती आहे? तर 64,813. 64,813 चौरस किलोमीटर. ठीक आहे. 64,813. ठीक आहे. आता जो पंतप्रधान असते तो कॅबिनेटचा काय असते? म्हणजे पंतप्रधान हे कॅबिनेट मंत्रिमंडळाला जबाबदार असतात. पंतप्रधान हे कॅबिनेट मंत्रिमंडळाला काय असतात? जबाबदार असतात. आता बघा, पंतप्रधान हे कॅबिनेट मंत्रिमंडळाला जबाबदार असतात. तर राष्ट्रपतीला शपथ कोण देत असते? तर सरन्यायाधीश देत असते. आता सरन्यायाधीश सध्या सूर्यकांत आहे. 53 बहुतेक बघून घ्यायचा तुम्ही. आणि उपराष्ट्रपती कोण आहे? उपराष्ट्रपतीची कलम किती असते? 63. आता जे उपराष्ट्रपती असते ते राज्यसभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि राज्यसभागृहाची कलम आहे 64. ठीक आहे. नंतर पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी. त्यांचा जन्मदिवस आहे 17 सप्टेंबर, जो मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून साजरा केला जात असतो. आता मराठवाड्यामध्ये 76 तालुके, 8 जिल्हे आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 64,813 चौरस किलोमीटर. ठीक आहे. नंतर
संसदेची कलम आहे 79. तर असा व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.